हेलो जी सबको, शुभ सकाळ सगळ्यांना। आणि आज तर सगळ्यांची सुट्टी असणार आहे, तर मी चालले आता कामाला, कारण आमच्याकडे सुट्टी नसते आणि माझी जेव्हा मर्जी असेल तेव्हा मी सुट्टी करते। तर 2 दिवस मस्त एन्जॉय केला, सुट्टी केली। तर तुमच्या सगळ्यांना हे सांगायचं आहे की जो मी व्हिडिओ बनवला होता की कांदिवली लालजीपाडामध्ये 5 वर्षाच्या मुलीसोबत काय झाले ते, तर खूप दुःखाची गोष्ट आहे। ती मुलगी ऑफ झाली, तर काय करणार, ऑफकोर्स होणारच ना। एवढी छोटी, एवढी लहान मुलगी, आणि बघा तिच्याबरोबर काय झालं। तर खूप मी रात्री ऐकलं ना, म्हणजे रात्री असं कळलं मला की परवाच ऑफ झाली मुलगी ती। तर नायरला घेऊन गेलेले, तर तिकडे पण म्हणजे तिची ब्लिडिंग थांबत नव्हती, बिलकुल थांबत नव्हती ब्लिडिंग। काय करणार, मला तर खूपच वाईट वाटते। त्या आईवडिलांचे हाल काय झाले असतील एवढ्या, म्हणजे आपले बघूनच अंगावरती काटा येतो, ऐकूनच काटा येतो अंगावरती। आणि ती मुलगी ना, म्हणजे असं दुसरे हे म्हणजे जसं मालेगावमध्ये झालं ना, सेम तेच प्रकरण आहे की त्यात आणि ह्यात काय फरक आहे। फक्त तिला तेव्हाच मारून टाकलं, आणि ही बिचारी आपली काय बोलतात जिवंत लाश होती, आहे की नाही। तर ती जी गल्ली आहे ना, ती सील करून टाकलेली आहे। आणि आता मुलगा पण तो 16 वर्षाचाच आहे, जास्त मोठा पण नाही आहे, आणि भैया आहे तो मुलगा। आणि भैया असून म्हणजे कसं असं एवढ्या खालच्या पातळीवर कसं जाऊ शकतं, मला समजत नाही। कशी अशी लोक असतात। तर काल मी ऐकलं ना, तर मला खूपच कसं तरी वाटलं एकदम। तर विचार केला, चला तुमच्याबरोबर एक छोटासा व्हिडिओ शेअर करते। तर तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या। हा बघा, असंच घरी असला ना, नुसतं एवढा हल्लागुल्ला करतो ना, शांत बसत नाही हा अजिबात। तर आज काय याचं दुपारचं ट्युशन आहे, बघा नाही जाणार बोलते। तर माझं तुमच्या सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या मुलांवरती लक्ष द्या। सहसा कुठं जास्त बाहेर कोणाच्या भरोशावर सोडू नका, आणि जास्त करून मुलींना तर बिलकुलच नका सोडू। मुलींची खूप काळजी घ्या, ठीक आहे। चला बाय, हॅपी संडे।